बातमी आहे केडीएमसी मधून। डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा चौथा विजय झालेला आहे। आपण पाहतोय पॅनल 27 मधून मंदाताई सुभाष पाटील या बिनविरोध विजयी झाल्यात। आपण पाहतोय कालपासूनच भाजपचे अनेक जण हे बिनविरोध निवडून येत आहेत आणि त्यामध्ये अजून एका उमेदवाराची भर पडली आहे। तर डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा चौथा उमेदवार विजयी झालेला आहे। पॅनल 27 मधून मंदाताई सुभाष पाटील या बिनविरोध निवडून आल्यात। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, खरं तर डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा चौथा विजय झालेला आहे, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच आणखी यामध्ये एक अपडेट असे म्हणावे लागणार आहे की पाचवा उमेदवार देखील आहे तो विजयी झालेला पाहायला मिळत आहे। ज्योती पाटील करून ज्या पाचव्या उमेदवार आहेत त्या देखील विजयी झालेल्या आहेत। आतापर्यंत 4 आहेत ते बिनविरोध निवड झालेले होते। आता आणखी एक त्यामध्ये भर पडलेली। तर कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत भाजपचे 5 नगरसेवक आहे निवडून आलेला पाहायला मिळते। मतदानाच्या अगोदरच बिनविरोध पद्धतीने खरं तर भाजपने आहे तो कल्याण डोंबिवलीमध्ये विजय आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होताना पाहायला मिळत आहे। कारण की ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं की कल्याण डोंबिवलीमध्ये युती होईल की नाही, पण मात्र युती झाल्यानंतर भाजपने खाते खोलून आतापर्यंत 5 जणांचा विजय आहे तो त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहू शकतो डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या मंदाताई बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि भाजपचा हा 5वा विजय आहे। तर ज्योती पवन पाटील असं या उमेदवाराचं नाव आहे आणि हा 5वा विजय भाजपचा म्हणावा लागेल निवडणुकीच्या आधीच।